नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जातो. आपण पाहतो 14 मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज दुपारनंतर ढगांची स्थिती तयार होईल व त्यानंतर नाशिक, ठाणे, पनवेल, कल्याण, मुंबई याचबरोबर रोहा, तसेच पाली याचबरोबर लोणावळा, खंडाळा, पुणे, अहमदनगरचा काही भाग असेल, याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आपण वर्तवली होती. त्याप्रमाणे आज या ठिकाणी मध्यम व काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडलेला. काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची तिथे निर्मिती झाली होती. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये ठाणे, कल्याण, पनवेल याचबरोबर घनसोली, नवी मुंबई या भागामध्ये रस्त्यावरती झाडे उखळून पडले होते. काही भागामध्ये विजेचा पुरवठाही खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये जर विचार केला तर आज मुंबईमध्ये जवळपास पाऊस चांगला झाला. त्यामुळे येणाऱ्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये अतिशय गरम वातावरण राहणार आहे, म्हणजे उष्णता वाढणार आहे. याचबरोबर उमस त्या ठिकाणी वाढणार. त्यामुळे गरमीचा नाहक त्रास मुंबईकरांना येणाऱ्या 24 तासांमध्ये होण्याची दाट शक्यता व काही भागामध्ये टेम्परेचर ही हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर हवामान खात्याने आज डिक्लेअर केला आहे की मान्सून जवळपास 19 मे रोजी अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमानात 19 मेला आल्यानंतर जर पश्चिम बंगाल उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये एखादं सायक्लॉन किंवा डीप डिप्रेशन जर तयार झालं तर त्याची वाटचाल कशी असेल यावरती मान्सून भारतामध्ये येण्याची डेट निश्चित होईल. येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण विभागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, याचबरोबर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये विखुरल्या स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार. कारण की उष्णता ही वाढणार आहे. त्यामुळे आर्द्रता वाऱ्यामुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती होईल व 1-2 ते ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सर्वात विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर, राहुरी या भागामध्ये ढगांची निर्मिती होईल. या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता. संगमनेर, अकोला, जुन्नर, गौड हा जो पुण्याचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता. याचबरोबर साताऱ्यामधील मेढा, महाबळेश्वर, वाई, सातारा, पाटण, कराड या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या, काही भागामध्ये विजेत कडकडासहित पावसाची दाट शक्यता. याचबरोबर कराड, वडोज, दहिवडी, फलटण, कोरेगाव या भागामध्ये ढगांची निर्मिती होईल व काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व काही भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. याचा सांगलीचा विचार केला सांगली, जत, कवटेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व जतचा विचार केला जतमध्ये ढगांची स्थिती राहील, मात्र काही भागामध्येच पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर तासगावचा जो पलूस आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर शिराळा तसेच वाळवा या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा 1-2 ठिकाणी पावसाचा अलर्ट उद्या आहे. याचबरोबर संपूर्ण कोकण घाटमाथ्याचा भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड, आजरा, बुद्रगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा याचबरोबर शाहूवाडी जो घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये विजय कडकडासह 1-2 ठिकाणी हलक्या सरी उद्या पाहायला मिळण्याची शक्यता. या भागामध्ये ही वाऱ्याचा जो वेग असेल ते 30 ते 40 किलोमीटर एवढ्यात राहण्याची शक्यता. याचबरोबर कोकणचा विचार जर केला कोकणमधील रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार आहे व उर्वरित ठिकाणी देवरुख, रत्नागिरी, लांजा, खेड तसेच मंडणगड या भागामध्ये मध्यम स्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकते. यात सिंधुदुर्गमध्ये कोणत्याही स्वरूपात पावसाची शक्यता नाही. याचबरोबर रायगड, ठाणे, कल्याण, पालघर व मुंबई, नवी मुंबई, वाडा, वसई तसेच पनवेल, उल्हासनगर या भागात विचार केला तर ढगांची निर्मिती होईल, मात्र पावसाची शक्यता खूप कमी. मुंबईचा विचार केला तर 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते. जास्त पावसाची शक्यता नाही, कारण त्या ठिकाणी गरमीचा नाहक त्रास उद्या पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये वैजापूर, गंगापूर, कुदलापूर, कन्नड, सिन्नर हा पश्चिमेला भाग असेल. या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जालन्यामध्ये अंबड, परतूर या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर बीडमध्ये बीड, पाटोदा, आष्टी व गेवराई या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर धाराशिवचा विचार करा धाराशिवमध्ये उमरगा याचबरोबर तुळजापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर सोलापूरमध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर याचं मंगळवेढा, सांगोला आणि माढा या 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. या भागामध्ये वाऱ्याचा जो वेग असेल 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता. याचबरोबर नांदेडमधील बिलोली, कंधार, मुदखेड, देऊरुख, बोखर तसेच हिंगोली, बसमत आणि हिंगोली तालुका या भागामध्ये 1-2 ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, भद्रावती, शिंदेवाडी, मूल आणि गोडपी हा जो मध्यवर्ती भाग आहे, या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळमध्ये द्वारका, नेर, बाभळगाव तसेच दिग्रस आणि अमरावतीचा चांदूर रेल्वे या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर संपूर्ण विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच वाशिम, अकोला, अमरावती याचबरोबर बुलढाण्याचा काही भाग असलेल्या या भागामध्ये ढगांची स्थिती राहील. मात्र पावसाची शक्यता मात्र खूप त्या ठिकाणी कमी आहे. उष्णता जर वाढली, त्याचबरोबर स्थानिक डर निर्माण झाले तरच पावसाची शक्यता. याचबरोबर आपण खान्देचा विचार जर केला तर खान्देशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये मात्र कोणत्याही स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. याचबरोबर नाशिकमध्ये मात्र सरगणा, कळवण, सटाणा याचबरोबर दिंडोरी या भागामध्ये स्थानिक डर निर्माण होणार आहेत. या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर येवला, चंदगड, नांदगाव या भागामध्येही 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खाते पालघर, ठाणे याचबरोबर मुंबई या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. उष्णतेचा अलर्ट त्या ठिकाणी आहे. उमस वाढणार आहे. या ठिकाणी गरमीचे त्रास होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रायगड, रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव याचबरोबर लातूर, बुलढाणा, अकोला याचबरोबर संपूर्ण विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता व वाऱ्याचा जो वेग असेल ते 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्येही येलो अलर्ट नाही आहे. मात्र या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर नंदुरबार, धुळे आणि जळगाव याही जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.